नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत संख्याच्या मांडणीतील सूत्र ओळखणे. हा जो प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, या प्रश्नामध्ये तुम्हाला या वर्तुळाकार भोवती 4 संख्या दिलेल्या आहेत. तर हा प्रश्न सोडवायचा कसा? आता काही जणांना वर्गातले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना काही मुलांना हा प्रश्न सुटलाय. तर लक्षात ठेवायचं, असा प्रश्न आला तर काय करायचं. समजा आपल्याला समजलं, मी ते गोल काढतो, हा गोल आहे आणि ही ए संख्या आहे, ही बी संख्या आहे, ही सी आहे, ही डी आहे आणि इथं ई दिलेली आहे. ओके, लॉजिक सांगतो. लॉजिक काय काय लॉजिक तयार होतात लक्ष सांगायचं माझ्याकडे. ओके, पहिलं लॉजिक काय तयार होतं रे? पहिलं लॉजिक तयार होतं ए प्लस बी प्लस सी प्लस डी बरोबर ई. हे लॉजिक तयार होतं. पहिलं लॉजिक लिहून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे, पहिलं लॉजिक तयार होऊ शकतो. दुसरं लॉजिक काय तयार होऊ शकतो रे? ए प्लस बी ओके अधिक सी प्लस डी बरोबर ई. हे लॉजिक तयार होऊ शकतं. म्हणजे ह्या प्रश्नातच लॉजिक सांगत नाहीये, तर अशा प्रकारचे प्रश्न आले म्हणजे काय वर्तुळाकार भोवती किंवा चौकोनाभोवती 4 बाजूला असतील 5 संख्या दिल्या असतात, काय काय लॉजिक तयार होतात त्या सगळ्या गोष्टी मी इथं सांगतोय. ओके, त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ए प्लस बी वजा सी प्लस डी बरोबर ई. हे पण लॉजिक तयार होतंय. ओके, त्यानंतर चौथं लॉजिक काय तयार होऊ शकतं? ए गुणिले बी अधिक सी गुणिले डी. हेही लॉजिक तयार होऊ शकतं. पाचवं लॉजिक काय तयार होऊ शकतं? पाचवं लॉजिक तयार होऊ शकतं ए गुणिले बी वजा सी गुणिले डी बरोबर ई. अशी जी लॉजिक्स आहेत तुम्ही लॉजिक किती तयार करू शकता. किंवा इथं ए प्लस बी येते, ए मायनस बी अधिक सी. ओके, ए इंटू बी इथं गुणिले पाहिजे. किंवा इथं ए मायनस बी अधिक सी मायनस डी बरोबर ई. असे भरपूर लॉजिक तयार होऊ शकतात. आता बघा, हा जो प्रश्न आहे ना, तो हा प्रश्न या लॉजिक मधला आहे. हा जो प्रश्न आहे तो कोणत्या या लॉजिक मधला आहे. कोणत्या लॉजिकला घेतलंय कोण सांगेल मला? हात वगैरे कोणाला सुटले? चौघाला सुटले. 5 6 मागची मुलं तर शेवटे प्रयत्न कर बघ. हा बरोबर बोलतो. हे लॉजिक करून बघ. ए प्लस बी अधिक सी प्लस डी बरोबर ई. तर तिसरं लॉजिक लावून बघ. काय केलं मी? ए प्लस बी ए समजलं, बी समजलं. दिसतंय ना? म्हणजे ए समजलं, बी समजलं. 71 प्लस 73 71 प्लस 73 43. 71 प्लस 43 बेरीज काय रे? बेरीज 114 71 प्लस 43 3 1 4 7 4 11 114. ओके, 114 बेरीज झाली. ओके, म्हणजे 71 प्लस 43 114 ओके वजा 63 प्लस 27 63 प्लस 27 याची बेरीज 114 याची बेरीज 90 114 मधून 90 गेले 24. हे लॉजिक लागलं आपल्या उत्तराचं. ओके, समजलं सगळ्यांना? हा, त्यानंतर मग काय करायचं प्रश्न कधी कधी काय होतं का, तर कधी कधी एक लॉजिक एकाच लागतं, ह्याला लागत नाही. तर थोडं क्रॉस फास्ट चेक करायचं फास्ट मध्ये. शक्यतो काय असं इथं जी लॉजिक शक्य असतो कधी कधी तसं होतं, तर फास्ट चेक करायचं. चेक करूया फक्त आपण. 67 प्लस 19 9 7 6 हात चला 1 2 6 8 86 बरोबर आहे. आणि 35 प्लस 41 5 1 6 3 4 7 76 86 मध्ये 76 10. लॉजिक बसते का? बसते. आता बघा इथे जागा नाही राहिली आपल्याला. ठीक आहे, मी तर लिहितोय 51 प्लस 34 वजा 85 प्लस 37. सांगा बेरीज मला. बेरीज आहे 85 वर 37 बेरीज सांगा. 51 प्लस 34 122 वजाबाकी करा. काय ते वजाबाकी? 34
उत्तर काय आहे 37. एकदा चेक करूया ना उत्तर 37 आहे का स्वतः किती आहे पॉईंट बोलूया काय ओके उत्तर 37च आहे बरोबर आहे हा तिथे काय केलं माहिती का तर हे आधी घ्यायचं हे नंतर घ्यायचं मायनस प्लस काही धरायचं नाही उत्तर 37च आहे ओके कळाला हा प्रश्न लिहून घेतला लिहून घ्या लिहून घ्या हा बघा हा दुसरा प्रश्न आहे दुसरा प्रश्न स्क्रीनवर आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा एक चौकोन दिलेला आहे बाजूला 4 संख्या दिलेल्या आहेत मागच्या प्रश्नाला काही लॉजिक्स लिहून दिले होते या प्रश्नाला वेगळेच लॉजिक म्हणले 4-5 संख्येचं लॉजिक आहे पण काय लॉजिक म्हणले समजा हा चौकोन आहे या चौकोनामध्ये ई दिलेला आहे आणि कोपऱ्यामध्ये ABCD आहे ABCD ओके इथे लॉजिक काय तयार होतोय इकडे बघा तर आज आपण सोडूया लॉजिक काय तयार होतं आपण करूया अशी लॉजिक भरपूर असतात की लॉजिक आपण एकदा सगळे लॉजिक लिहून काढायचे आणि प्रत्येक वेळेस प्रश्न सोडवून थोडे लॉजिक अप्लाय करायचे फिक्स उत्तर येते कळलं का नाही त्याचा फोटो पाठवतो लॉजिकचा आज तुम्हाला ओके लॉजिकचा फोटो लिहिले लॉजिक 14 एकेका प्रकारात 13 14 लॉजिक आहे एकेका प्रकाराचे ओके हा आता बघा हा काय करावं लागेल 16 + 10 किती 26 9 + 5 14 26 वगैरे लागते का लागत नाही काय करावं लागेल मग 16 + 10 बर आपण असं लॉजिक लिहूया A - B आणि C - D तर एक संबंध लागतोय का बघूया ओके हे संबंध मला माहिती आहे का मला माहिती नाहीये मी चेक करतोय तसं तुम्ही पण चेक करायचंय ओके 16 + 10 16 + 10 6 आणि 9 - 5 काय संबंध लागणार काय लॉजिक लागणार काय लॉजिक ओके अप्लाय करून बघा तोंडी अप्लाय करून करा 19 म्हणून 5 गेले 14 13 म्हणून 8 गेले 5 14 × 5 = 70 तोंडी सोडवा आता 23 म्हणून 12 गेले 11 गुणिले 9 म्हणून 1 गेले 8 11 गुणिले 8 88 तर काय असणार आहे 88 कळतंय व्हिडिओ जर कळत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईबच्या पुढचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका लिहून घ्या चला तिसरा प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे हा प्रश्न युनिव्हर्सिटी परीक्षा 2020 ला विचारलेला आहे यामध्ये सुद्धा 5 संख्या आहेत 5 संख्यांच्या संबंधित लॉजिक आपल्याला शोधायचे सोडवायला 30 सेकंदचा वेळ सोडवायला 1 मिनिटाचा वेळ सोडवायला आहे लवकर सोडवा जे विद्यार्थी ऑनलाईन हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी सुद्धा हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा सुटलं असलेल्या वर्गातल्या कोणी विद्यार्थ्याला हात वर करा छान दोघांना सुटल्या आर्यन सोडवायचा प्रयत्न कर नुसतं बघू नको प्रयत्न करायचे वजाबाकी वेळ करू मला की बसून नसतं प्रयत्न सुटत नसते प्रयत्न करावा लागतो नाका येणार प्रयत्न करा फक्त आणि या घटकाची प्रॅक्टिस करावी लागते हे 40 प्रश्न तुमच्या येण्याच्या पुस्तकाचे प्रश्न आहेत 57 प्रश्न आहेत हे 57 प्रश्न परीक्षेमध्ये 3-4 वेळेस सोडवा म्हणजे काय होतील लॉजिक तुमच्या फिट बसतील 57 प्रश्न येण्याच्या पुस्तकात आहेत तेवढेच 30-40 प्रश्न स्कॉलरशिपच्या पुस्तकात असतील ओके ते प्रश्न परत 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 सोडवा म्हणजे लॉजिक तुमच्या फिट डोक्यात बसतील कळलं हा आई सांग 14 + 6 8 हा 9 + 2 7 ओके ओके आपण लॉजिक आज घेऊन करूया काय लॉजिक लागण्याचं पहिल्यांदा लॉजिक घेऊया हा बॉक्स आहे A B C D लॉजिक लागले ई बरोबर लॉजिक लागलेलं आहे A - D बरोबर आहे हा गुणिले A - D गुणिले B - C आता इथे काय जी संख्या मोठी आहे ती अगोदर वजामध्ये घेणार जी संख्या लहान आहे ती वजाला शेवटी घेणार
हा फरक असणार त्याच्यामध्ये. ओके, हा हे लॉजिक अप्लाय करायचं आहे. मला सगळ्यांनी अप्लाय करून बघूया, सगळ्यांनी माझ्या सोबत लिहून घ्या. ओके, हा तर 14 वजा 6 गुणिले 9 वजा 2. 14 मधून 6 गेले 7 राहिले, 9 मधून 14 मधून 6 गेले 8 राहिले, 9 मधून 2 गेले 7 राहिले, 8 56. हे कळून किती होतं आपल्याला बघूया. तोंडी बघूया, तोंडी. ओके, माझ्यासोबत लिहून घ्या म्हणजे लिहायचा वेळ वाचेल. 12 मधून 5 गेले 7 राहिले, 11 मधून 3 गेले 7 8 56. त्या पद्धतीनं 11 मधून 4 गेले किती 7. 20 मधून 10 गेले 10 70. तर काय असणार आहे लिहून घ्या स्टेप बाय स्टेप कशी घ्या. 11 वजा 4 गुणिले 20 वजा 10 7 गुणिले 10 काय लिहू. चला, 14 प्रश्न स्क्रीनवर आहे. हा प्रश्न एनएस परीक्षेला 2021 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. हा प्रश्न सुद्धा 5 संख्यांचाच प्रश्न आहे. ओके, हा काय लॉजिक लागेल बघा. सोडवायला वेळ देतो, सोडवा. कुणाला आलं असेल तर हात वर करा. एक बॉक्स बघितलं की आलं पाहिजे. 75 आहे बघा. 12 + 15 काय होते 16 + 14 किंवा 12 + 14 16 + 15 काय क्रॉस क्रीज करून बघा. चला प्रयत्न करा. हा एकाला आला बघा, एकाच्या रिझल्ट आलाय. मागच्या सुद्धा प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर आहे. प्रयत्न करा पाहिजे, ट्राय करायचं. बेरीज पैकी गुणाकार भाकर केली करून बघा. पट 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 तोंडी करून पाहिजे. तोंडी आणि तुम्हाला तोंडी आकडेमोड जमली पाहिजे. तोंडी आकडेमोड तोंडी आकडेमोड जमली पाहिजे. तोंडी उगा बसून नका वर्गात भट्टे बसायसारखे. दुसऱ्या झालं, तिसऱ्या झालं, चौथ्या झालं. ओके, मी पहिलं लॉजिक काय लिहून देतं तुम्हाला 5 संख्यांचं 4 बेरीज. काय लिहून देतं 4 संख्येची बेरीज करा बरं. बघा पहिला आहे 12 + 15 + 16 + 14. बेरीज काय ते 57. बेरीज काय ते 57. या 57 काय करायचे 60 इथे घ्या, 5 इथे घ्या, 55 झालं. सेकंड तसंच 20 + 13 + 11 चेक करायचं बघा. बेरीज काय सांगा 52. आता 25. आता सूत्र करा 16 + 18 + 10 + 12. बेरीज काय ते 56. 56ची अल्टामेटिक करायची 65. तर या तुमचं 65. बघा कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. बुद्धिमत्तेमध्ये हा घटक अवघड का वाटतो मुलांना, तर मुलांची प्रॅक्टिस कमी असते. तुम्ही जितकी जास्त घटकाची प्रॅक्टिस कराल तितके तुम्हाला याच्यात मार्क पडतील. कमीत कमी हे प्रश्न 3 मार्काला किंवा 4 मार्काला हा घटक परीक्षेला येण्याचा विचारला जातो. स्कॉलरशिपला सुद्धा हा घटक 4 मार्काला विचारला जातो. स्कॉलरशिप 2 प्रश्न फिक्स असतात. ओके, आणि ज्यावेळेस काही काही विद्यार्थी असले की हात वगैरे हे मला सुटत नाही, लगेच अंदाज गुलगुन बसतात. तसं नाही. शेवटच्या मिनिटामध्ये शेवटच्या सेकंदामध्ये लढायचं. हा युद्धामध्ये जेव्हा सुधारता त्यावेळेस सैनिकाला काय सांगितलं असतं, तुझा जोपर्यंत प्राण जात नाही तोपर्यंत शस्त्र खाली ठेवायची नाही, तेव्हा शस्त्र हातून सुटू द्यायचं, शेवटपर्यंत लढायचं, तोपर्यंत प्राण जात नाही तोपर्यंत. तसं आपला प्राण काय आहे, आपला प्राण कुठे जातो टाइम संपल्यानंतर. टाइम जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हार मानायची नाही, प्रयत्न करायचा, चुकू द्या अजिबात हार मानायचं नाही. काय होतं लई डोकलं आणि लावलं की सुटतं. हे कधी सुटतं ह्याची प्रॅक्टिस आवश्यक आहे. काय आवश्यक आहे? प्रॅक्टिस. आपण बघूया नेक्स्ट प्रश्न.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी ऍप मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी आमचं हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप डाउनलोड करावं व त्यामध्ये एनएमएस टेस्ट सिरीज अवश्य सोडून पाहावी. ओके, अगदी 205 रुपये किमतीमध्ये एनएमसी टेस्ट सिरीज तुम्हाला 200 रुपये किमतीमध्ये सोडवायला मिळत आहे. सर्व टॉपिकची उद्यापासून गणित विषयाचे टॉपिक येतील. सुरुवातीलाच आपलं विस्तार सूत्र व चक्रवाढीची टेस्ट मी द्यायला सांगितली सुरुवातीलाच, कारण ते शिकवायचंय. त्या टेस्ट मध्ये प्रश्न टाईप केलेले असतील तर आपल्याला शिकवणं सुद्धा फास्ट होईल असं मी त्यासाठी सांगितले त्यांना. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण सुरू करूया. व्हिडिओ जर आवडला असेल, युट्यूबचे विद्यार्थी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. ओके, आता आपण सुरू करूया आजचा दुसरा भाग. आजचा आपला घटक आहे संख्यांच्या मांडणीचं सूत्र. हा घटक आहे. ओके, संख्यांच्या मांडणी सूत्र ओळखणे. काल आपण मॅट्रिक्स मॅट्रिक्स मधलं बघितलं, 5 संख्यांचं बघितलं. आता 2 टाईप राहिली, ते 2 टाईप आपण पाहून घेऊया. ओके, हा, तर 4 संख्यांचा टाईप आपण पहिल्यांदा घेऊया. ए बी सी एक्स असेल, म्हणजे ए बी सी अशा 3 संख्या दिल्या आहेत आणि एक्स जागेचं प्रश्नचिन्ह दिलं असेल तर ती एक्स ची किंमत काय आहे हे काढायचं. ओके, हा एक टाईप. त्यानंतर किंवा अशा पद्धतीने आकृती तुम्हाला दिली जाते. असा ट्रायंगल देतात, ट्रायंगल मध्ये अजून एक ट्रायंगल देतात, ए बी सी एक्स. तर कोणत्याही 3 संख्या दिल्या आणि 4थ्या संख्येला प्रश्नचिन्ह दिले, अशी कोणतीही आकृती. ओके, त्याचे लॉजिक्स मी पहिल्यांदा लिहून देणार आहे, त्यानंतर आपण त्याचे उदाहरणं पाहणार आहोत. सुरुवातीला आपण काय लिहून देतोय, लॉजिक्स लिहून देत आहोत. ओके, मयंक जॉईन झालायस ना, ते प्रॉब्लेम नाही आला ना? नाही सर, नाही आला आता. हा, ओके, तर लॉजिक आपण लिहून घेऊया. पहिल्यांदा लॉजिक लिहून घ्या. पहिलं लॉजिक एक्स बरोबर काय सर, ए प्लस बी प्लस सी. बेसिक लॉजिक आहे, ते सर्वांना सेम असणार बरं का. एक्स बरोबर ए इंटू बी इंटू सी, या 3 संख्यांचा गुणाकार सुद्धा शकतो. दुसरं लॉजिक आहे एक्स बरोबर तिघांची बेरीज, बेरीजचा वर्ग असू शकतो. ओके, किंवा सेपरेटली प्रत्येक संख्येचा वर्ग असू शकतो. ओके, हे बेसिक लॉजिक आहे, तुम्हाला लक्षात आले पाहिजे बेसिक लॉजिक. ओके, प्रत्येक टाइपला हे बेसिक लॉजिक सेम आहे. ओके, त्यानंतर पुढचं आपण लॉजिक आहे की तिघांच्या संख्येची बेरीज त्यांचा वर्गमूळ. पुढचं लॉजिक तिघांच्या संख्येची बेरीज त्यांचं घनमूळ. प्रत्येकाला हे सेम लॉजिक आपण देतोय बरं का. ओके, त्यानंतर तिघांच्या संख्येचा ए प्लस बी प्लस सी, त्या तिघांच्या बेरजेंचा घन, किंवा सेपरेटली एक्स बरोबर ए चा घन अधिक बी चा घन अधिक सी चा घन, हे लॉजिक असू शकतं. ओके, त्यानंतर थोडं ऍडव्हान्स लॉजिक देतोय. एक्स बरोबर ए गुणिले बी गुणिले सी वजा ए प्लस बी प्लस सी. ते थोडंसं हार्ड जातं नवं लॉजिक, बरोबर का नाही? थोडस हार्ड जाऊ शकतो. त्यानंतर काही एक्स्ट्रा लॉजिक्स आहेत, एक्स्ट्रा लॉजिक्स मी देणार आहे. हे झाले का जाऊन लिहून स्क्रीनशॉट काढून घ्या नुसार. घेतलाय? हा, एक्स्ट्रा लॉजिक मी लिहून देऊ, बरोबर लिहून देतो, वर जागा आहे. एक्स्ट्रा लॉजिक आहे. ओके, एक्स बरोबर ए आणि बी, ए आणि बी मध्ये अधिक वजा गुणिले किंवा भागिले यापैकी कोणती एक क्रिया असणार आहे. ओके, दिसते का लाईट चमकतोय? लाईट चमकते सर. लाईट सर. थोडस लाईट चमकतो, लाईटच्यावर काही लिहिलं नाही, लाईट चमकतो काही लिहिलं नाही, खालीच लिहिले मी. ए कंसात अधिक वजा गुणिले भागिले असं लिहिले, कंस बंद बी लिहिले. खालचं दिसतं लाईटच्या खालचं, लाईटच्या वर नाही लिहिलं मी, लाईटच्या खालीच लिहिले. ठीक आहे, बी मोठा कंस बदल द्या, हे कॅन्सल करूया लॉजिक. साधं संपलं आपण लिहून देतो. ओके, एक्स बरोबर ए अधिक बी गुणिले सी. ओके, किंवा एक्स बरोबर ए गुणिले बी अधिक सी, किंवा एक्स बरोबर ओके ए अधिक बी वजा सी.
ओके, वरचं सोडून जा, खालचं लक्ष द्या. किंवा एक्स बरोबर ए गुणिले बी भागिले सी. इलेक्ट्रॉन लॉजिक थोडे हार्ड. ह्याच्या व्यतिरिक्त लॉजिक येऊ शकतात. आता हे पण कॉमनली लॉजिक आपण आयडेंटिफाय केले, तेवढे लॉजिक कॉमनली असतात. ठीक आहे, त्याच्यापेक्षा वेगळे लॉजिक सुद्धा येऊ शकतात. ओके, येतं लक्षामध्ये. मी गॅलरी व्ह्यू करतोय, बघूया किती जण व्हिडिओ ऑन ठेवलेत. दररोज काल अटेंडन्स कमी का होती रे? काल क्लास अटेंडन्स कमी होती. एमजीडी बॉईज, तुमच्या नावाच्या पुढे एमजीडी लिहा, रिनेम करायचं. पार्टिसिपेट मध्ये जा, नावाच्या पुढे लावून तुमचं नाव, आडनाव आणि एमजीडी असं लिहा, म्हणजे मला काही एमजीडी बॉईज किती आहेत ते. ओके, हा. आणि नाव पूर्ण टाकायचं, तनू नाव पूर्ण टाकायचं असतं, फक्त तनू नाही लिहायचं, तर तुझं तनू आणि आडनाव पण लिहायचं. आणि पुढे कंसात शॉर्ट मध्ये शाळेचं नाव लिहायचं. ओके, हा. घेतलं लॉजिक लिहून? प्रश्न घेऊया आता यावर्षी. हो सर. तर बाजूला हा ना. गॅस स्क्रीनशॉट काढून घ्या. केलाय वेळ केलाय का? हो. काय केलाय सांगतो, तो प्रश्न घेऊन सांगतो, आता नाही सांगत, थांबा तुला. आता हा टॉपिक कम्प्लीट होऊ द्या. चला, झालं. प्रश्न घ्यायचे आता याच्यावरचे, या प्रकारचे. हो सर. हो सर. ओके, इरेज करतोय सगळंच. प्लस करतो direct. ओके, चला या पहिला क्वेश्चन. 4 3 7 42 1 6 5 36 8 9 2. क्वेश्चन रेडी घ्या. जर होतं येतं ते रेज हँड करा. 51 81 100 57. ओके, हा आयुष बरे. हो सर. बाहेरच्या सर्व संख्यांची बेरीज करायची. 3+4+7 14 आणि 14 गुणिले 3 42. तर स्क्रीन दिसत नाही. सर स्क्रीन नाही दिसत. दिसते. दिसते दिसते दिसते. दिसते. फोन आला होता. ओके, हा आता दिसते स्क्रीन. हो सर. हा, चला. हो सर. हा, तर 4 3 7 1 6 5 8 9 2. ओके, हा आयुष बरे सांग आता. हो सर. 4 सांग. अधिक 3 7. बाहेरच्या संख्यांची बेरीज करायची. 14 आणि गुणिले 3 42 मधली संख्या. या 4 3 7 ची बेरीज. ओके, 7 3 10 14. 14 गुणिले 3 14 42. हे तोंडी करूया. 6 5 11 11 1 12 12 36. सोडूया. 8 + 9 + 2 9 2 11 11 + 8 11 + 8 19 19 57. 57 उत्तर पर्याय क्रमांक 4. ओके, क्लिअर आहे? समजले व्यवस्थित? हो हो सर. सर. नसणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सर्वांना चान्स मिळेल, प्रत्येक वेळेस नवीन विद्यार्थ्याला संधी दिली जाईल. ओके, पुढचा प्रश्न. सर तुमची स्क्रीन दिसत नाहीये. सर व्हिडिओ परत हा. आडवं झालंय सर. दिसते सर स्क्रीन आता.
दिसते काय झालं, एक नवीन विद्यार्थी आहे, त्याला क्लास जॉईन होता येत नाही, तो आता कॉल करतोय. कारण क्लासच्या अगोदर तुम्ही चौकशी माहिती घेणं आवश्यक होतं, कारण क्लास बोलायला कसं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. पुढचा प्रश्न 25, 37, 85, 53, 20, 75, 32, 48, 67, 97, 50. ओके सर, रिझाईन करा. नवीन रिझाईन पहिलेच रिझाईन ठेवून टाका. हा, भूमिका सांग. सर, त्रिकोणातील खालच्या दोन संख्यांची बेरीज वजा वरची संख्या बरोबर मधली संख्या बरं उत्तर 83 येतं. ओके, त्रिकोणाच्या खालच्या दोन संख्यांची बेरीज. ओके, त्याच्यावर काय करायचंय, वरची संख्या वजा करायचंय. चेक करूया. 37 अधिक 85. हा, याची बेरीज काय येते, 7 आणि 5 12 2 चले 8 आणि 3 11 आणि 12 122. त्यातून वजा करायचं 25. ओके, 25 97 उत्तर येतं. ही थोडी सोडूया. 75 + 28, 75 + 28 103. 103 म्हणून 53 गेले. थोडी सोडवली दुसरा. फक्त वेळेस वही पेन वापरायची नाही काही गोष्टी. हा, उत्तर काढताना तर वही पेन वापरायची. उत्तर काढताना वही पेन का वापरायची, कारण आपण तोडीचा मिस्टेक होऊ शकते, एखादं प्लस मायनस होतं, मग उत्तर काढताना तर वही पेन वापरायची. दुसरं लॉजिक मात्र तोंडी सोडवायचं. ओके, हा, उत्तर काय 48 + 67 बेरीज करा. 67 + 5 4 4 5 6 11 15 वजा 32. 32 5 2 3 3 गेले 83. 83 उत्तर आहे. काही वेगळं सांगायचंय का, थोडक्यात सांग. हो सर. 37 अधिक 25 अधिक 85 बरोबर 147 आणि 25 ची दुप्पट 50 वजा करायची. जर दुप्पट मग काय वजा करायचं, हा त्याची दुप्पट वजा करायची ना. हो सर. इतकी बघ काय कशाला वजा करतोयस, 25 वजा करतोय, तीच पडत ना. हो सर. नेक्स्ट क्वेश्चन. रिझल्ट तसेच आहे. पण प्रश्न लिहायचे रिझल्ट करताय का प्रश्न लिहिला रिझल्ट करताय, मग पुस्तक बघतो काय की मी थोडं. बरं ठीक आहे. हाईट वरी. हा सर, बाहेरील संख्येचा गुणाकार भागिले 10 बरोबर त्रिकोणाच्या आतली संख्या येते. ठीक आहे. बघा लक्षात इकडे मी सांगतोय 5 × 6 × 4 बाहेरील संख्येचा गुणाकार 5 × 30 30 चौक 120. 120 ला भागिले 10 केलं तर मधली संख्या येते 12. त्यानंतर 6 × 7 × 5. ओके, 60 × 42 42 पंचे किती 210 भागिले 10 केले की 21. सेम लॉजिक अप्लाय करा प्रश्नामध्ये. ओके, 4 × 8 × 10. ओके, 4 8 32 32 × 10 320 भागिले 10 32. ओके, समजतंय ना.
हो सर. आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन करूया. नेक्स्ट क्वेश्चन ऑन योर स्क्रीन. हॅलो. हा बोला. हो. मॅडम कोण आहे का? कुठं राहिले एकशे 62 तर घ्या. 12, 28, 14. 12, 28, 14. एक 2 मिनिटं आपण क्लास थांबवतोय का? आमच्या घरच्यांना थोडं आणायचं आहे गाडीवर. ठीक आहे. तास थांबावा लागणार आहे तसा. कळतं की मी काय म्हणतोय? आपण क्लास थांबवतोय. हो सर. ओके. हो सर. मला हो सर. गणित सर पुन्हा जॉईन व्हायचंय का? रिजॉईन नाही व्हायचं. हा मला वेळ लागेल. मला गाडी घेऊन जायचंय मोठी. ओके. आपण थांबवतोय क्लास. उद्या वाढूया. हा कुठपर्यंत आलाय तुम्ही? बरं येतोय. कुठं थांबताय? मायनी चौकात थांबताय ना? मायनी चौकात थांबताय ना? बरं ठीक आहे. आलो 5 मिनिटं. ठीक आहे. उद्या घेऊया याच्यात पुढला भाग. उद्या थोडक्यात घेऊया आणि लगेच उद्या घेऊन चालू करूया. अरे हो सर. ठीक आहे. हो सर. व्हाईट बोर्ड कोण ऑन केलं रे? आयुष गोरे व्हाईट बोर्ड काय शेअर केले तू? आयुष गोरे व्हाईट बोर्ड शेअरिंग ऑफ कर. हा ठीक आहे. मल्टिपल व्हाईट बोर्ड शेअर करता येतात. तुझ्यावेळेस व्हाईट बोर्ड कधी शेअर करायचा? ज्यावेळेस तुम्हाला काही सांगायचं असते त्यावेळेस शेअर करायचा. सोडून दाखवायचं असतं. आता नको त्यावेळेस तू शेअर करायचं नाही. सगळ्यांना ते तुझा व्हाईट बोर्ड दिसतो त्यावेळेस. ठीक आहे. आपण थांबूया. अजून काही 15 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे. शाळेत मी प्रश्न शिकवले याच टॉपिक वरचे. तो व्हिडिओ सुद्धा मी तुम्ही या व्हिडिओला जॉईन करून युट्यूबला अपलोड करतो. ओके. आपण थांबूया. बदलून